श्रीराम समर्थ मनाची शक्ती परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या पुस्तकामधील वाचन भाग क्रमांक 16. पुस्तकामधील 30 नंबरचा भाग शक्तिपात 1. शक्ती आणि पात हे दोन शब्द मिळून शक्तिपात शब्द तयार होतो. शक्तीचा पात तो शक्तिपात. शक्ती म्हणजे सामर्थ्य आणि पात म्हणजे पतन, पडणे, उतरणे, खाली येणे, गळणे, नाश पावणे किंवा फेकणे. उदाहरणार्थ ग्रहपात, हिमपात, जलपात इत्यादी. जेथे जेथे शक्तिपात असतो तेथे तेथे शक्ती संक्रमण आढळते. मानवी जीवनामध्ये या ना त्या रूपाने शक्ती संक्रमण चालू असते. आजारी माणसाला जेव्हा रक्त देतात तेव्हा त्याच्या शरीराला रोगाशी झगडण्यास शक्ती पुरवतात. एखादा विद्वान लेखक आपली मते मांडतो तेव्हा वाचकांच्या बुद्धीवर तो शक्तिपात करतो. परंतु श्रवणाच्या द्वारा श्रोत्यांचे मन बदलणे हा शक्तिपाताचा सर्वांच्या परिचयाचा महत्त्वाचा प्रकार आहे. एखादा वक्ता जेव्हा आपल्या जळजळीत शब्दांनी जनतेच्या भावना पेटवतो तेव्हा शक्तीने सचेतन झालेले त्याचे शब्द श्रोत्यांच्या अंतःकरणावर मोठा शक्तिपातच करतात. एखाद्या रोगी माणसाला रोगमुक्तीची सूचना देऊन त्याचा रोग बरा करणे किंवा एखाद्याला सूचना देऊन मोहनिद्रेत नेणे हे शक्तिपाताचेच प्रकार आहेत. एखादे कर्म आपल्या हातून होईल का नाही, नीट पार पडेल का नाही याबद्दल माणसाला संदेह वाटतो. तेथे तज्ज्ञ माणसाच्या शब्दाने धीर येतो. हा शक्तिपातच असतो. बुद्धीला वळण देणे, भावना जागी करणे आणि कर्म यथासांग करणे यासाठी व्यवहारातील शक्तिपात कामास येतो. परंतु माणसाची वासना बदलण्यास शक्तिपाताचे हे प्रकार लटके पडतात. तेथे विश्वमनाची शक्ती लागते. ती फक्त संत सत्पुरुषांपाशीच असते. संताने केलेला शक्तिपात हा शक्तिपात खरा, पण त्याची प्रत फार निराळी असते. कशी ते पहा. एखादा माणूस विश्वमनाशी समरस होण्यासाठी साधन करीत असतो. आपला वासना संच घेऊन तो विश्वमनाशी संपर्क साधण्याची खटपट करतो. त्या संचामध्ये मला ईश्वर दर्शन व्हावे अशी एक शुभ वासना असते. बाकीच्या वासनांपैकी काही वासना ईश्वर दर्शनाला अनुकूल असतात, परंतु इतर काही वासना अगदी प्रतिकूल असतात. या प्रतिकूल वासना माणसाचे साधन मनासारखे चालू देत नाहीत. म्हणजे विश्वमनापासून दूर नेणारा वृत्तीचा प्रवाह त्याला अनावर होतो. त्याच्यापुढे त्याला पुन्हा पुन्हा हार खावी लागते. अशा अडचणीमध्ये तो जर एखाद्या संताला शरण गेला तर तो संत आपली आत्मशक्ती त्या माणसाच्या मनामध्ये संक्रमित करतो. त्या संक्रमणाने साधन करणाऱ्या माणसाच्या आतली आत्मशक्ती खुली होते. तिला कुंडलिनी जागी होणे असे म्हणतात. हा खरा खरा शक्तिपात होय. कुंडलिनी म्हणजे ईश्वराची चित शक्तीच असून विश्वमनाच्या रूपाने ती प्रचितीस येते. वास्तविक प्रत्येक माणसामध्ये चित स्वरूपी कुंडलिनी विद्यमान असते, परंतु ती सुप्त असते. शक्तिपाताने ती कार्यकारी झाली की साधनामध्ये झपाट्याने वाढवते. संताकडून शक्तिपात घडणे हीच त्याची कृपा समजावी. आत्मशक्तीचे संक्रमण करण्यास संत मुख्यतः विचार, कल्याणदृष्टी व नाममंत्र यापैकी एक माध्यम वापरतात. परंतु माणसाला दृश्याचे प्रेम असते, म्हणून श्रद्धेने चरणावर डोके ठेवणे, संतांच्या हाताचा स्पर्श होणे, त्याने दिलेला प्रसाद खाणे, त्याने दिलेली माळ गळ्यात वागवणे, त्याने दिलेले वस्त्र जवळ ठेवणे, त्यास उराउरी आलिंगन देणे, त्याच्या देहाची सेवा करणे इत्यादी गोष्टी शक्ती संक्रमणास उपयोगी पडतात. शक्ती संक्रमण झाल्याच्या खुणा अशा. माणसाच्या मनाचे सामर्थ्य नकळत वाढते. मन अधिक सूक्ष्म बनते. नको असलेल्या वासना सहज बाजूला सारता येतात. कामक्रोधांची गुलामगिरी संपते. वृत्तीचा प्रवाह ईश्वराकडे वळवण्यास प्रयास पडत नाहीत. अनुसंधानाची उंची वाढते. दृश्याचे आकर्षण क्षीण होते. मन विनासायास शांत होऊ लागते आणि जीवनात सर्वांगीण तृप्ती येते. संत देहाने विद्यमान असो वा नसो,
त्यास आवाहन केले असता त्याच्याकडून बरोबर प्रतिसाद मिळतो. विश्वमन शाश्वत आहे, जिवंत आहे. त्याच्याशी पूर्ण समरस झालेला संत देहाने गेला तरी त्याची एक निराकार संवेदना विश्वमनामध्ये वास करते. 31 नंबर शक्तिपात 2. वीज व उष्णता या जड शक्ती आहेत. पचनशक्ती, हृदयाची शक्ती, मेंदूची शक्ती या जीवनशक्ती आहेत. स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती, निर्णयशक्ती, शिकण्याची शक्ती या मनाच्या शक्ती आहेत. प्रत्येक प्रकारची शक्ती साठवता येते. साठवण्याची योग्य पद्धत वापरून शक्तीचा संचय केला नाही तर शक्तीला गळती लागते. काही काळाने शक्तीला मोठी गळती लागते. शक्तीचा क्षय होतो. शक्तीला गळती लागून जो तिचा क्षय होतो, नाश होतो त्यास देखील शक्तिपात असेच म्हणतात. शक्तीची जशी साठवण होते तशी तिची नागवण देखील होते. विश्वमनाशी मनाने अधिकाधिक समरस होणे ही अंतरंगाची वाढ आहे. ती होण्यासाठी शक्तीची साठवण करावी लागते. शारीरिक रोगाने जसा जीवन शक्तीचा क्षय होतो तसा मानसिक कुपथ्याने आत्मशक्तीचा ऱ्हास होतो. म्हणून शक्तीच्या गळून जाण्याच्या क्रियेकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे मानतात. 2 गोष्टी साठवलेल्या शक्तीचा क्षय करण्यास कारण होतात. देह मलिन व अपवित्र करणाऱ्या देहाच्या क्रिया ही एक गोष्ट, तर मन विश्वमनाला विमुख करणाऱ्या मनाच्या प्रतिक्रिया ही दुसरी गोष्ट होय. माणसाच्या देहाच्या क्रिया अत्यंत शुद्ध असाव्या. त्याचे खाणे पिणे, उठणे बसणे, निजणे जागे होणे, बोलणे चालणे, वस्त्र वापरणे, इंद्रियांचा वापर करणे इत्यादी क्रिया अगदी निरपवाद असणे जरूर आहे. अर्थात प्रकृतीच्या मानाने त्याच्यामध्ये काही कमी जास्त करावे लागल्यास दोष नाही. माणसाने आपल्या मनाच्या प्रतिक्रिया सांभाळणे अधिक महत्त्वाचे आहे. त्याला आपल्या मीचे वर्तमान रूप बदलायचे आहे. देहबुद्धीच्या म्हणजेच स्वार्थाने भरलेल्या मनाच्या प्रतिक्रिया बदलणे हे मीचे रूप बदलण्याचे लक्षण समजावे. मनाच्या आजच्या प्रतिक्रिया बदलण्यास शक्ती लागते. ती साधनाने मिळवता येते. शक्ती संचय झाला की मन जास्त जास्त स्वतःमध्ये रमायला लागते. दृश्याकडील मनाची धाव नकळत क्षीण होते. मन विनासायास नामाची धारा चालू करते. एकंदर आग्रहाचा स्वभाव कमी होतो. माणसांच्या दोषाकडे सहानुभूतीने पाहता येते आणि स्वतःच्या अंगी लीनतेचा भाव उदय पावतो. याच्या उलट शक्तिपात होऊन शक्तिक्षय झाला की इंद्रियांची वखवक अनिवार्य होते. सध्याची परिस्थिती सुसह्य असून मनाला चैन पडत नाही. मन अस्थिर झाल्याने त्याची एकाग्र होण्याची कुवतच कमी होते. काम व क्रोध सहज मनाला वश करतात. द्वेषाचे विचार अनावर होतात. जीवाला भीतीची बाधा होते. उद्याची काळजी मनाचे मानगूट पकडते. ईश्वर, सद्गुरू आणि साधन यांच्याबद्दल विकल्प व संशय येतात. नामाचा अभ्यास सुटतो. मानसपूजा जमत नाही. मन उगीचच जगाच्या दोषांचे चिंतन करते. मृत्यूचे भय वाटते. म्हातारपणी कसे होईल हा विचार अस्वस्थ करतो. मनाला उगीच एक उदासीनता येते. आपण जो शक्ती संचय करतो त्याला गळती लागू नये म्हणून काही गोष्टी टाळणे आवश्यक असते. त्यांचा अल्प परिचय असा. फार पाहण्याने, फार ऐकण्याने व फार बोलण्याने शक्तिक्षय होतो. दुष्टबुद्धीच्या अथवा दुराचरणी माणसांची निकट संगती केल्याने शक्ती बाहेर जाते. ज्या व्यक्तीकडून आपण अनितीने वस्तू स्वीकारतो त्या व्यक्तीच्या वासनेची स्पंदने वस्तूबरोबर येतात. ती स्पंदने आपली शक्ती शोषून घेतात. या बाबतीत अन्नाला आणि पैशाला विशेष जपले पाहिजे. अनिर्बंध कामवासना भोगणे, नव्हे तिचे चिंतन मनन करणे, क्षुद्र कारणावरून चिडचिड करणे, सकारण व अकारण द्वेष करणे, संग्रहाचा हव्यास बाळगणे, दुसऱ्याच्या प्रपंचाची उगीच चौकशी करणे, राजकारणावर वादविवाद करणे,
यांनी विशेष प्रमाणात शक्ती खर्च होऊन जाते. लौकिकाची हौस व आपल्या आतील अवस्थेचे प्रदर्शन यांनी शक्तीला गळती लागते. प्रपंचामध्ये लहान मोठ्या समस्या येतात. त्यांच्यावर जरुरीपेक्षा जास्त विचार करणे शक्ती संचयाच्या आड येते. दृश्याचे दडपण मनावर आले की ते बहिर्मुख होते. तेथे शक्तीचा व्यर्थ व्यय होतो. एखादे पुस्तक वाचून किंवा कोणाचे काही ऐकून मनात संशयाने प्रवेश केला तर श्रद्धा डळमळते. श्रद्धा डळमळली की शक्तिपात होतो. आपल्या हातून ज्या चुका घडल्या त्या पुन्हा पुन्हा मनात घोळवल्या तर शक्ती वाढण्यास अडथळा येतो. निराशा शक्ती क्षीण करते. निराशेने उत्साह मंदावतो. उत्साह मंदावला की साधनात ढिलेपणा येतो व मग साधनात मन रमत नाही. मनामध्ये परस्पर विरोध असेल तर शक्तीची साठवण होत नाही. उदाहरणार्थ, एकीकडे ईश्वराची कृपा व्हावी असे वाटते आणि दुसरीकडे खूप श्रीमंत व्हावे असे वाटते. जे अशुभ होऊनच गेले त्याबद्दल कोळसा उगाळणे आणि ज्या माणसाने आपल्याला छळले त्याच्या अप्रिय स्मृती वारंवार आठवणे याने शक्ती नकळत गळून जाते. दुसऱ्याचे अहित चिंतणे, त्याची निंदा नालस्ती करणे, त्याला स्वार्थासाठी फसवणे ही शक्ती नाशाची फार मोठी साधने आहेत. दुसऱ्याच्या गुरुला नावे ठेवणे, स्वतःबद्दल मोठेपणाच्या भावनेने वेळी अवेळी सांगत सुटणे, गुरुची आज्ञा नसताना लोकांना अध्यात्म सांगणे, बुवाबाजीचा बाजार मांडणे यांनी शक्ती किती गळून जाते याची कल्पनाच माणसाला येत नाही. पुढे आहे 32 नंबर शक्तिपात 3. ते आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.